ज्यावेळेला आपण व्हिडिओज अपलोड करतो त्यावेळेला मी नेहमी म्हणते की अभिप्रायामध्ये मला तुम्ही कळवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। त्यावेळेला बऱ्याच जणांच्या काही शंका असतात, त्यातल्या काही 2-4 शंका घेऊन त्याचं निरसन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। काही शंका या आपल्या अभिप्रायामध्ये येतात तर काही व्हॉट्सॲपवर ते मला विचारतात। मध्यंतरी मला एका सबस्क्रायबरनी व्हॉट्सॲपवर विचारलं होतं की काल चुकून माझ्या हातनं कुयरी किंवा करंडा ठेवताना किंवा हळदी कुंकू वाहताना माझ्या हातनं करंडा खाली पडला, तर आता अशुभ होणार आहे का, मी काय करू, मला खूप वाईट वाटतं आहे की मला सारखं रडायला येतं आहे वगैरे। ती खूप नर्वस झाली होती। असाच संध्याकाळी 6-6:30ला फोन आला होता। पहिल्यांदा मी तिला शांत केलं आणि म्हटलं पहिली गोष्ट तू मनातली भीती काढून टाक। काही वेळेला काय होतं, आपण गडबडीत असतो, कशाचा तरी धक्का लागतो आणि आपल्या हातनं कुयरी किंवा करंडा खाली पडतो आणि आपल्या मनात अगदी शंकेची पाल चुकचुकायला लागते की आता काहीतरी वाईट होणार आहे, कोणाचा तरी कोणाला अपघात होणार आहे किंवा भांडणं होणार आहे, काहीही मनात यायला लागतं। पण पहिल्यांदा ही मनातली भीती आपण काढून टाकली पाहिजे। कुंकू सांडलं किंवा कुयरी हातातनं पडली म्हणजे वाईट होतं आहे, आपल्या सौभाग्याला काही त्रास होणार आहे का किंवा त्यावर काही संकट येणार आहे का, असं अजिबात काही नसतं। निगेटिव्ह विचार जर आपण करत बसलो ना तर आपले आणखीन निगेटिव्ह विचार वाढतच जातात, झोप येत नाही, दिवसभर चैन पडत नाही। अशा वेळेला आपण अगदी छान विचार करायचा की आज मी धरतीला हळदी कुंकवाचा सडा घातला। बघा बरं, हा एक वाक्य मनात आल्याबरोबरच सगळी निगेटिव्हिटी निघून जाते। पण माझ्या सासूबाईंनी एक सांगितलं होतं की ज्यावेळेला आपल्या हातनं असं करंडा किंवा कुयरी किंवा हळदी कुंकू सांडतं त्यावेळेला प्रथम ते सांडलेलं हळदी कुंकू असतं त्याच्यातनं थोडंसं हळदी कुंकू आपण आपल्याला लावून घ्यायचं, नंतर कागदाने म्हणा किंवा ह्याने ते हळदी कुंकू छान पुसून घ्यायचं, म्हणजे त्याच्यावर पाय पडता कामा नये। म्हणजे त्याला थोडक्यात त्या हळदी कुंकवाला आपण थोडासा त्याचा सन्मान करायचा आणि मग ते हळदी कुंकू जे सांडलेलं आपण गोळा केलेलं असतं ते आपण झाडांना घालून द्यायचं। किती सोपं आहे की नाही। उगीच आपण जर निगेटिव्हिटी मनात आणली किंवा नकारात्मक विचार आपल्या मनात आले तर त्याचा आपल्याला खूप त्रास होतो। त्यामुळे नेहमी कुठलीही अशी गोष्ट घडली तर त्याच्यातनं सकारात्मक विचार करावा आणि त्याच्यातनं आपण बाहेर पडावं। आणखीन एक मला प्रश्न असाच विचारला होता की समई लावली आहे, निरांजन लावलं आहे आणि एकदम ती शांत झाली। तुम्हाला आठवत असेल मी नेहमी सांगते की समई किंवा निरांजन विजली म्हणू नये, शांत झाली असं म्हणावं। समजा काही कारणाने असं शांत झाली तर आपल्या डोळ्यासमोर काय येतो, सिनेमात असतं काहीतरी, त्या मुलाचा ॲक्सिडेंट होणार असतो, जोरात वारा सुटतो, ती समईची ज्योत हलते आणि नंतर ती समई हळू शांत व्हायला लागते, मग ती तो असा हात करते वगैरे वगैरे वगैरे। आणि ते आपल्या मनामध्ये इतकं पक्क बसलेलं असतं की आपल्याला वाटतं की आता नक्की काहीतरी अघटित घडणार आहे। त्यामुळे आपलं मन काळजीने व्यथित होतं किंवा आपल्याला काळजी वाटायला लागते। पण असं काही नाही, समई जी शांत होते ती कशाने होते, काही वेळेला वारा सुटतो किंवा एखाद्या वेळेला कमई आपण तेल घातलेलं असतं किंवा तो कापूस चांगला नसतो किंवा ती वात जी असते ती आपण नीट लावलेली नसते, एखाद्या वेळेला आपण पटकन पंखा लावतो त्यावेळेला असं होऊ शकतं किंवा आपण निरांजनाने ओवाळत असताना आपण जर भरभर ओवाळलं म्हणजे असं भरभर केलं तरीसुद्धा एखाद्या वेळेला निरांजन शांत होते। अशी सुद्धा कारणं असू शकतात। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा। असं जर काही झालं तर देवाला हळदी कुंकू वाहून देवाची क्षमा मागावी आणि निरांजन आणि समई परत लावावेत। मुख्य म्हणजे पुन्हा तेच सांगते की निगेटिव्ह विचार मनात न आणता पॉझिटिव्ह विचार जर आणले तर आपल्याला या गोष्टींचा त्रास होत नाही। आणखीन एक मला असा प्रश्न विचारला होता की परगावी आम्ही जर जाणार असू तर मग देवाची पूजा कशी करायची। तर अशा वेळेला परगावी जाताना म्हणजे मी जे करते ते मी तुम्हाला सांगते। ज्या दिवशी मी परगावी जाणार असेल त्या दिवशी देवाची साग्रसंगीत पूजा करते। देवाला सांगते की आता एक 4-5 दिवस मी इथे नाही आहे, त्यामुळे आपली पूजा मी करू शकणार नाही, मला क्षमा करा किंवा तुम्ही मला सांभाळून घ्या असं देवाला सांगायचं। फक्त एक करायचं की ज्या दिवशी आपण देवाची पूजा करत असतो त्यावेळेला तिला फुलं व्हायची नाही, कारण फुलं वाहिली की 4-5 दिवस त्या फुलाचं निर्माल्य होतं आणि असं निर्माल्य देवावर असू नये असे आपले जाणकार मंडळी किंवा मोठी मंडळी सांगत असायची। समई किंवा निरांजन लावत असू तर त्याच्यामध्ये तेल किंवा तूप जे घालत असू ते थोडंच घालावं, त्यामुळे लवकर समई आपली शांत होते। कारण आपण बाहेर जाणार, दाराला कुलूप लावणार आणि ते समईत जर तेल जास्त असेल तर समई दिवसभर किंवा रात्रभर जर तेवत राहिली तर मग त्याच्यापासून काही प्रॉब्लेम्स येऊ नयेत म्हणून आपण ही काळजी घ्यायची असते। काही जणांकडे मात्र गावाला जाताना ते जे सगळे देव असतात ते संपुष्टात ठेवतात। संपुष्टात म्हणजे देवाचा एक असा चपटा छान पेढे आकाराचा एक डबा असायचा बरं का, त्याच्यामध्ये ते सगळे देव ठेवले जायचे, त्याच्यावर हळदी कुंकू वाहून
तो जो डबा असायचा तो देवघरात ठेवला जायचा. त्याला म्हणायचं की देवांना संपुष्टात ठेवलं आहे. त्यामुळे अशा वेळेला असं सुद्धा आपण करू शकतो. एखाद्या डब्यामध्ये देव ठेवून तो डबा आपण देवघरात ठेवल्यावरती हळदी कुंकू वाहिलं तरीसुद्धा चालू शकतं. मुख्य म्हणजे ज्या वेळेला मी परगावी असते तर कुठेही असल्यानंतर आंघोळ सुचिरभूत झाल्यानंतर मी प्रथम मनोमन माझं देवघर माझ्या डोळ्यासमोर आणते आणि सगळ्या देवांना मनोभावे नमस्कार करते. ही सुद्धा एक मानसपूजाच होते. अशा तऱ्हेने परगावी जात असेल तरीसुद्धा आपण देवाची सेवा करू शकतो. आजचे हे महत्त्वाचे 3 प्रश्नांबद्दल आपण बोललो. असे अनेक प्रश्न आहेत. तुम्हीसुद्धा या अभिप्रायामध्ये तुमच्या मनातले प्रश्न, मनातल्या शंका, मनातल्या भीती मला नक्की कळवा. त्या शंकांचं आपण नक्की निरसन करू, अर्थात एक आजी म्हणून. धन्यवाद.